गाईज आपण तोपर्यंत आजी तिकडे तयारी करते तोपर्यंत आपण आहे ना खोबऱ्याची जी चटणी आहे ती बनवून घेऊ मिक्सरमध्ये. मिक्सरचं बटन चालू केलंय. आपल्याला इडलीचा जो रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी आलेला आहे प्रणित. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ऋषी ब्लॉग्स. सगळ्यात पहिले सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दुसरा दिवस आहे. जसं की मी प्रॉमिस केलं होतं मिसळच्या ब्लॉगमध्ये की आपल्या आजींसोबतचे जे नवरात्रमध्ये आपण पदार्थ फराळासाठी खाऊ त्याच्या आपण रेसिपीचे ब्लॉग बनवू. तर आज पहिला ब्लॉग आहे. आज काय स्पेशल, आज आजी इडली बनवणार आहे. इडली म्हणजे कशाची, भगरीची इडली बनवणार आहे. तर बघूया कसं होतंय काय होतंय. आजी जरा ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम आहे, आजीने बोलायची सवय नाही आहे, सो फंबल होतील ते थोडं अवॉइड करा. आणि जसं जसं आजी येतील ब्लॉगमध्ये तसं तसं त्यांचं इम्प्रूव्हमेंट होईल. लेट्स सी. नमस्कार, मी चंद्रकला कुलथे, ऋषीची आजी. तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला भगरीची इडली करण्यासाठी आधी स्वच्छ धुवून घ्यायची भगर आणि मग ते सावलीत वाळवायची, मग इडली करायची. मी तुम्हाला आज भगरीची इडली करून दाखवणार आहे. मी 1 वाटी भगर, अर्धा वाटी दही, अर्ध्या वाटीला आणि साबुदाणा आणि राजगिऱ्याच्या लाह्या. राजगिऱ्याच्या लाह्या आहे तर ह्या राजगिऱ्याचं पीठ पण मिळतं, पण हे आपण बारीक करून घेणार आहे. आपण भगर पण त्याच्यात टाकणार आहे 1 वाटी मिक्सरमध्ये. साबुदाणा पण दळायला टाकणार आहे, त्याच्यात दही पण टाकणार आहे. मग अशी आपण जे पीठ भिजवलेलं होतं ना, तर त्याची मी आता इडली बनवणार आहे. मी याच्यात चवीनुसार मीठ टाकीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं इडलीचं भांडं ते काळं नाही होऊ म्हणून त्याच्यात ते लिंबू टाकायचं आहे. आता मी इडलीच्या भांड्याला शेंगदाणा तेल लावून घेत आहे. आता मी याच्यामध्ये विनो टाकीत आहे लुसलुशीत होण्यासाठी. आता मी येथे इडलीचं पीठ टाकीत आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे इडलीचे भांडे आपण पाण्यात ठेवत आहे. आता आपण त्याला झाकण लावित आहे. किती वेळात इडली तयार होईल आपली? 15 मिनिटात. आता त्यावर आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊ. जिरे टाकीत आहे. आता मी खोबरं टाकीत आहे. आता मिरची टाकीत आहे. चवीनुसार मीठ टाकीत आहे. गाईज आपण तोपर्यंत आजी तिकडे तयारी करते तोपर्यंत आपण आहे ना खोबऱ्याची जी चटणी आहे ती बनवून घेऊ मिक्सरमध्ये. मिक्सरचं बटन चालू केलंय. थोडं पाणी टाकू कारण की मग परत ती थोडी आपल्याला काय म्हणतात पाणी पण आलं पाहिजे ना त्या चटणीला. हो ना, थांबा ना बाई, बाईलाही मध्ये मध्ये येते. पाणी टाकलेलं आहे, परत एकदा ग्राइंड करून घेऊ. त्याच्यात साखर पण टाकायची. आजीने सांगितलं नाही, साखर पण टाकू.
आपली नरम गरम इडली तयार. तुम्ही पण इडली घरी नक्की तयार करा. आपल्याला इडलीचा जो रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी आलेला आहे प्रणित. प्रणित तयार का? हो मग नक्कीच तयार आहे मी. गाईज आपण इडली आता बघतोय एकदमच सॉफ्ट झाली आहे आणि आपण जशी इडली बनवतो तशीच इडली झाली आहे आणि चटणी पण एक खूपच छान झाली आहे. ती एकदमच तिला फोडणी एकदम चांगली दिलेली आहे. आता मी ट्राय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. हे बघा गाईज, गाईज एकदमच छान आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आजीने खूपच छान इडली बनवली. गाईस, मी इडलीचा रिव्ह्यू का नाही दिलाय, ऑलरेडी मी इडली खाऊन झाली होती. आजीने आपल्याला ऑलरेडी इडली जे म्हणजे हे जे बनवलं होतं हे आम्ही 15-1 दिवस आधी बनवून झालेली होती. तेव्हाच आजींनी मला सजेस्ट केलं की मी नवरात्रासाठी तुला बनवेल. आणि मग मला तेव्हाच माझ्या डोक्यात आयडिया आली होती की आपण इडलीचा ब्लॉग नक्की बनवू, रेसिपी ब्लॉग. आता प्रणितने खाल्ली, आजींनी पण खाल्ली आहे. ब्लॉग लवकरच येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ पण येईल आपला रेसिपीचा जो असेल तो. अजून काय काय माहिती का, भगरीचे आप्पे पण आहे. त्याच्यानंतर मम्मी आपल्याला एक लाडू करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण एक लाल खिचडी असते ना, ती तिखट खिचडी, तिचा पण एक ब्लॉग बनवू. अजून 2-3 ब्लॉग येतील लाईनीत. आणि ब्लड डोनेशनचा पण ब्लॉग येईल. ब्लड डोनेशन कधी, आमचं होमच्या दिवशी ब्लड डोनेशन आहे. 7वी का 8वी माळ आहे समथिंग, मला लक्षात नाही आहे. तर भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.